एका छोट्याशा धाग्याला आणि थोड्याशा मेणाला जर तुम्ही योग्य आकार दिला तर तो तुमच्या घराचा अंधारच नाही तर तुमच्या आयुष्यातील गरिबीचा अंधारही कायमचा दूर करू शकतो. नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एका अशा व्यवसायाबद्दल बोलणार आहोत जो पूर्वी आपल्याला फक्त लाईट गेल्यावरच आठवायचा, पण आज तोच व्यवसाय लक्झरी, डेकोरेशन आणि वेलनेसचं प्रतीक बनला आहे. आणि हाच बदल, हीच या व्यवसायातली सगळ्यात मोठी संधी आहे. चला तर मग आपल्या विश्लेषणाचा पहिला भाग सुरू करूया. भाग पहिला, एक नवी ज्योत, गरजेपासून ते लक्झरीपर्यंत. आपण बोलतोय मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायाबद्दल. अगदी बरोबर. जरा विचार करा, पूर्वी मेणबत्ती म्हणजे काय होती? फक्त एक वस्तू. लाईट गेली की अंधार दूर करण्यासाठी वापरायची. तिचं काम फक्त प्रकाश देण्यापुरतं मर्यादित होतं. पण आज चित्र पूर्णपणे वेगळं आहे. आज मेणबत्ती ही फक्त एक वस्तू राहिलेली नाही, तर ती एक अनुभव बनली आहे. ती लक्झरी, शांतता आणि एका चांगल्या जीवनशैलीचं प्रतीक आहे. आणि ह्याच बदलामध्ये, ह्याच ट्रान्सफॉर्मेशनमध्ये एक खूप मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दडलेली आहे. ज्या गोष्टीकडे लोक फक्त गरज म्हणून बघायचे, आज त्याच गोष्टीसाठी लोक आनंदाने जास्त पैसे मोजायला तयार आहेत. सगळा खेळ हा मानसिकता बदलण्याचा आहे. आणि ही संधी किती मोठी आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे एक असं उदाहरण आहे जे ऐकून अक्षरशः डोळे उघडतील. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. भाग दुसरा, 5,000 कोटींचा पुरावा. यामध्ये आपण यांकी कॅन्डल या ब्रँडची केस स्टडी पाहणार आहोत. ही केस स्टडी आपल्याला दाखवून देईल की एका साध्या मेणबत्तीतून किती मोठं साम्राज्य उभं करता येतं. यांकी कॅन्डलची गोष्ट खरंच खूप प्रेरणादायी आहे. विचार करा, 1969 मध्ये एका मुलाने आपल्या आईला ख्रिसमसला गिफ्ट देण्यासाठी घरातल्या घरात एक मेणबत्ती बनवली. किती साधी सुरुवात होती, पण खरा टर्निंग पॉइंट आला 70च्या दशकात. त्यांनी मेणबत्तीमध्ये फक्त प्रकाश नाही तर सुगंध आणि भावना टाकल्या. म्हणजे कसं? तर ॲपल पाय किंवा फ्रेश कट रोजेस सारखे सुगंध, जे लोकांच्या आठवणींना थेट हात घालतात. हीच त्यांची मास्टर स्ट्रोक स्ट्रॅटेजी ठरली. या एका भावनिक जोडणीमुळे 2000 सालापर्यंत हा ब्रँड जगभर पोचला. आणि आज हा ब्रँड करोडोंमध्ये कमाई करतोय. आणि कमाई किती? तर तब्बल 5,000 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलत. हा यांकी कॅन्डलचा वार्षिक महसूल आहे. 5,000 कोटी. हा आकडा अनेक मोठ्या आयटी कंपन्यांच्या बरोबरीचा आहे. आणि तो येतोय कुठून? तर मेणबत्त्या विकून. हेच तर सिद्ध करतं की जर तुम्ही ग्राहकांच्या भावनांना स्पर्श करणारं उत्पादन तयार केलं तर एका छोट्याशा कल्पनेला किती मोठं बनवू शकता. अगदी खरं आहे. आणि ही संधी फक्त परदेशातच नाही तर आपल्या भारतात त्याहूनही कित्येक पटीने मोठी आहे. जागतिक स्तरावर मेणबत्तीची बाजारपेठ दरवर्षी 6% वाढतीये, जी एक चांगली वाढ आहे. पण थांबा, आता भारतातला आकडा बघा. भारतातील सुगंधी मेणबत्त्यांची बाजारपेठ तब्बल 300% वाढतीये. 300%. हा आकडा आपल्याला ओरडून सांगतोय की भारतात या व्यवसायासाठी एक सुवर्ण काळ सुरू झाला आहे. पण प्रश्न हा आहे की ही एवढी प्रचंड वाढ अचानक का होतीये? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांचं वाढलेलं उत्पन्न. लोकांकडे आता स्वतःच्या लाईफस्टाईलवर खर्च करण्यासाठी जास्त पैसे आहेत. दुसरं कारण म्हणजे वेलनेस आणि सेल्फ केअरचा ट्रेंड. आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक मानसिक शांततेसाठी घरात एक चांगलं रिलॅक्सिंग वातावरण निर्माण करण्यासाठी सुगंधी मेणबत्त्या वापरत आहेत. तिसरं, हॉटेल्स, स्पा आणि घरांमध्ये सजावटीसाठी याचा वापर खूप वाढला आहे. आणि चौथं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे इंस्टाग्राम संस्कृती. आपलं घर सुंदर दिसावं, त्याचे फोटो चांगले यावेत, यासाठी लोक डेकोरेटिव्ह वस्तूंवर जास्त खर्च करत आहेत आणि मेणबत्ती त्यातलीच एक आहे. तर मग या सगळ्याचा सार काय? यांकी कॅन्डलच्या यशामागचं रहस्य काय? तर ही एकच गोष्ट. त्यांनी साध्या मेणामध्ये सुगंध आणि भावना या 2 गोष्टी जोडल्या. त्यांनी फक्त एक वस्तू विकली नाही, त्यांनी एक अनुभव विकला, एक आठवण विकली, एक फीलिंग विकली. आणि म्हणूनच लोक त्यांच्या मेणबत्तीसाठी जास्त पैसे द्यायला तयार झाले. हाच या व्यवसायाचा मूळ मंत्र आहे. प्रेरणा तर भरपूर मिळाली, पण आता प्रश्न येतो की सुरुवात कशी करायची? तर त्यासाठीच आहे आपला तिसरा भाग. भाग तिसरा, तुमची किचन फॅक्टरी. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. हा करोडोंचा व्यवसाय तुम्ही तुमच्या स्वतःच्या किचनमधून सुरू करू शकता. चला, आता याचं प्रॅक्टिकल गणित समजून घेऊया. कल्पना करा, तुमच्यासमोर पॅराफिन किंवा सोय वॅक्स येत आहे, जे साधारणपणे 100 ते 200 रुपये प्रति किलो मिळतं. हा झाला आपल्या व्यवसायाचा पाया. आता यात आपण टाकूया धागे, म्हणजेच वाती आणि वेगवेगळ्या आकारांचे साचे. समजा फुलांचे, हृदयाचे किंवा साधे गोल आकार.
यावर सुरुवातीला 500 ते 1000 रुपये खर्च येईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यात मिसळूया जादू, म्हणजेच मनमोहक सुगंध आणि आकर्षक रंग, लॅव्हेंडर, सॅन्डलवूड, व्हॅनिला, ज्याचा खर्च साधारण 500 रुपये येईल. बस एवढंच साहित्य आपल्याला सुरुवातीला लागणार आहे. आणि या सगळ्या साहित्यासाठी एकूण गुंतवणूक किती लागेल? तर फक्त 5000 ते 10000 रुपये. विचार करा, एवढ्या कमी गुंतवणुकीत तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड सुरू करू शकता. हाच तर या व्यवसायाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे की यात सुरुवात करणं खूप सोपं आणि कमी खर्चाचं आहे. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, पैसा म्हणजे नफ्याचं गणित. चला एक सखोल विश्लेषण करूया. बघा, एक चांगली सुगंधी मेणबत्ती बनवायला साधारण 40 ते 50 रुपये खर्च येतो. यात मेण, सुगंध, वात सगळं आलं. पण हीच मेणबत्ती बाजारात सहज 150 ते 200 रुपयांना विकली जाते. म्हणजे प्रत्येक मेणबत्ती मागे आपल्याला 100 ते 150 रुपयांच्या निव्वळ नफा मिळतो. आता विचार करा, आपण एक छोटंसं टार्गेट ठेवूया. दिवसाला फक्त 20 मेणबत्त्या विकायच्या. तर 20 मेणबत्त्या गुणिले समजा सरासरी 120 रुपये नफा, म्हणजे दिवसाला झाले 2400 रुपये. आणि महिन्याला हा आकडा तब्बल 60,000 रुपयांपेक्षा जास्त होतो. आणि हे सगळं घरबसल्या. ठीक आहे, आपण मेणबत्ती बनवली, नफ्याचं गणितही एकदम जबरदस्त आहे. पण आता विकायची कशी, तेही मार्केटिंगवर जास्त पैसे खर्च न करता? याच प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या चौथ्या भागात. भाग चौथा, शून्य खर्च मार्केटिंग. यात आपण वाढीसाठी एक जबरदस्त हॅक शिकणार आहोत. आणि हा हॅक आहे द रेस्टॉरंट एक्सपिरियन्स हॅक. ही एक अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ज्यात आपण आपल्या शहरातील चांगल्या कॅफे आणि रेस्टॉरंट्सचा वापर करून ग्राहकांना आपल्या उत्पादनाचा थेट अनुभव देतो, ज्यामुळे विक्री अगदी सहज होते. ही काही साधी युक्ती नाहीये, ही एक प्रॉपर व्यावसायिक पद्धत आहे. आता हे करायचं कसं? खूप सोपं आहे. स्टेप 1, तुमच्या शहरातील चांगले, जिथे लोकांची गर्दी असते असे कॅफे शोधा. स्टेप 2, तिथे जाऊन मालकाशी बोला आणि त्यांना एक विन विन ऑफर द्या. सांगा की तुमच्या प्रत्येक टेबलवर मी माझ्या सुगंधी मेणबत्त्या मोफत लावून देईन, ज्यामुळे तुमच्या कॅफेचं वातावरण अजून भारी होईल. स्टेप 3, आणि ही सगळ्यात महत्त्वाची पायरी, त्या मेणबत्तीच्या शेजारी तुमचा QR कोड असलेला एक छोटा स्टायलिश स्टँड ठेवा, ज्यावर लिहिलेलं असेल, हा सुगंध आवडला, घरी घेऊन जा. आणि स्टेप 4, जेव्हा ग्राहक तो सुगंध अनुभवतील, त्यांना तो आवडेल आणि ते QR कोड स्कॅन करून ऑर्डर देतील, तेव्हा त्या ऑर्डर्स थेट पूर्ण करा. म्हणजे तुमचं दुकान 24 तास सुरू आहे, तेही 0 भाड्यात. पण हा हॅक इतका प्रभावी का आहे, यामागचं मानसशास्त्र समजून घेऊया. पहिलं, सुगंध थेट आपल्या भावनांना आणि आठवणींना स्पर्श करतो. तो ग्राहकाच्या मनात एक सकारात्मक संबंध निर्माण करतो. दुसरं, ही पॉइंट ऑफ एक्सपिरियन्स मार्केटिंग आहे. तुम्ही ग्राहकाच्या अनुभवात अडथळा आणत नाही, उलट तो अनुभव अधिक चांगला बनवता. तुम्ही जाहिरात नाही, तर एक व्हॅल्यू देत आहात. तिसरं, QR कोडमुळे खरेदीची प्रक्रिया अगदी सोपी होते. अनुभव ते खरेदी हा प्रवास काही सेकंदात पूर्ण होतो. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शून्य खर्चात तुमचा ब्रँड तयार होतोय आणि योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. चला तर मग आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. भाग 5, आतली आग. कारण कोणतीही कल्पना कितीही चांगली असली तरी खरी कसोटी असते ती कामाला लागल्यावर. त्यासाठी पहिली ठिणगी पेटवणं आणि येणाऱ्या अडचणींवर मात करणं गरजेचं असतं. आम्ही समजू शकतो की सुरुवातीला अडचणी नक्कीच येतील. कधी मेण सांडेल, सगळा पसारा होईल, कधी हाताला चटके बसतील, सुरुवातीला बनवलेल्या मेणबत्तीला तडे जातील आणि ती मनासारखी जमणार नाही. इतकंच नाही तर आजूबाजूचे लोकही म्हणतील की हे काय, मेणबत्त्या विकून काय होणार आहे. या सर्व गोष्टींसाठी आपल्याला तयार राहावं लागेल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो स्वतः जळतो तोच जगाला प्रकाश देऊ शकतो. ज्याप्रमाणे एक मेणबत्ती स्वतः वितळून स्वतःच जळून इतरांना प्रकाश देते, त्याचप्रमाणे एका उद्योजकालाही सुरुवातीला कष्ट, त्याग आणि मेहनत करावीच लागते, तेव्हाच तो यशाचा प्रकाश पाहू शकतो. तुमचा आजचा हा छोटासा प्रयत्न, तुमच्या किचनमधून सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय उद्या एका मोठ्या फॅक्टरीमध्ये नक्कीच बदलू शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या अडचणींना घाबरू नका, दूरदृष्टी ठेवा आणि स्वतःच्या कल्पनेवर पूर्ण विश्वास ठेवा. गरज आहे ती फक्त आज एक काडी पेटवण्याची, म्हणजेच आज सुरुवात करण्याची. जास्त विचार करत बसू नका, कामाला लागा. मित्रांनो, तुम्हाला मेणबत्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची होलसेल लिस्ट आणि पॅकेजिंग डिझाईन्स हवे असतील तर कमेंटमध्ये कॅन्डल असे लिहा. आम्ही तुम्हाला सर्व माहिती नक्की पाठवू. केपी द एंटरप्रेनरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.